नमस्कार मित्रांनो, आज पनवेलमध्ये म्हणजे चिंचवली मैदान आहे. एक नामांकित मैदान हा पण आहे, कारण या मैदानामध्ये तुम्हाला कायम बघायला मिळालेला असेल तो पंढरीशेठ फडके यांचा इतिहास. आणि कुठेतरी आज पंढरीशेठ फडके आपल्यामध्ये नाही, पण त्यांच्या जी दावणीची बैल आहेत ना, कायम तुम्हाला या चिंचवली पाठीमध्ये पलताना दिसतात. आजसुद्धा तुम्ही बघू शकता, सुंदर असा बैल पलतो त्यांच्या दावणीला, अखंड महाराष्ट्र गाजवतो आहे. आणि बिंजोरला तर आता मी प्रत्येक मैदानामध्ये जाईल तिथे त्या मैदानामध्ये बघतो आहे. तुम्ही बघू शकता, दादा सरकारचा अर्जुन आज या चिंचवलीच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि जस्ट तुम्हाला मी आता पोस्ट पण टाकली मगाशी, जो पडगेकरांचा रायफल आहे, मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेल यांचा रायफलसुद्धा आता मला वाटतं आजपासूनच आहे म्हणजे करार तो, पण येत्या संडेला किंवा आजच्या मैदानाला पण असू शकतं, आता मला माहिती नाही. जर आला असेल तर तो पण दाखवीन. आणि तो एक म्हणजे बघा, रायफल आज दादा सरकार या करारामध्ये पाळणार आहे. सीझनभर ही आता बाकीची सीझन उर्वरित आहे, या सीझनमध्ये तो पंढरीशेठ फडके यांच्या नावाने पाळेल. बघा, आप्पांचं नाव कायम या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये टिकवण्यासाठी त्यांचे मुलं गुरुनाथ शेठ असतील, मंगेश असतील आणि ते नरेशदादा असतील, बरेचसे त्यांचे जे सहकारी आहेत, कायम टिकवण्यासाठी बघा काही ना काही नवीन करत असतात. तसंच या वेळेला सुद्धा तुम्हाला रायफल मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल, पालेगावचा बादलसुद्धा त्याही करारावर घेतला होता, पण तो बादल आजारात असल्यामुळं तो करार कॅन्सल झाला. पण आता रायफल त्यांच्या नावाने पळणार आहे. तर आजच्या या मैदानामध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणकोणती बैलं आले ते दाखवण्यासाठी तुम्हाला सुरुवात करतो मी अर्जुनपासून. तर अर्जुन दाखवलं आहे, अजून कोणकोणती बैलं आल्यात ती बघूया, चला. बघा, आता अर्जुन इथं बसलं आहे आणि जे आपले नरेशदादा आहेत किंवा बाकी जे काही सहकारी आहेत ते स्टेजपाशी आहेत आणि कुठेतरी शर्यत कशी जमेल आज त्याच्या पाठीमागे त्यांचा एक प्रयत्न असतो आणि तिकडे थांबल्यात. आणि अर्जुनच्या इथं म्हणजे बाजूला तुम्ही बघू शकता ही काही मुलं बसल्यात. आणि बघा, बैल असल्यानंतर एका दोघांचं काम नाही, या क्षेत्रामध्ये खूप सारी मोठी टीम लागते, त्याच्यानंतर आपल्याला हा बैलगाडा शहर क्षेत्र बघायला मिळतं. तशी ही मुलं आज या अर्जुनजवळ बसल्यात. कधी आल्यात मैदानामध्ये? 1 वाजता पोहोचल्यात. बघा, 1 वाजता काही खाणं नाश्ता वगैरे झालं, पाणी बिणी? चालेल, चला, तुम्हाला शुभेच्छा आजच्यासाठी. तिकडे समोर तुम्ही बघू शकता, आता मला तर माहिती नाही कुठला बैल आहे, सावलीमध्ये एकदम बांधलेला आहे झाडांच्या पाठीमागं आणि खूप म्हणजे मैदानाच्या एकदम बाहेर आहे हा बैल. कोणता आहे चला, तर मला पण नाही ओळखत, जर तुम्हाला कोणाला ओळखला तर नक्की सांगा कमेंट करून. इकडे या साईडला बघू शकतात, शिवकर उसरलीकरांचा शिवा आजच्या या चिंचवलीच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि थोड्यामध्ये आपल्याला नक्की तो पलताना सुद्धा दिसणार आहे आणि त्याला आज या मैदानासाठी आपण शुभेच्छा देऊया. बाकी सर्व त्यांची टीम आहे ती बसली आहे. समोर तुम्ही मित्रांनो बघू शकता, टेम्पो आलेले आहे, जे हनुमान प्रसन्न नव्या भूषण पाटील उसरगर प्रथमेश पार्थ. आणि ही टेम्पो असते नक्की तुम्हाला मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला पाहायला मिळतात त्या वेळेला बैलगाडा संघटनेचे मार्गदर्शक व अध्यक्ष संदीपभाई माली यांची दावण तुम्हाला मैदानामध्ये पलताना दिसत असते. आणि नेमकी कुठली बैलं आजच्या मैदानामध्ये दाखल झाली ती तुम्हाला दाखवतो. ओमकार पोचला मैदानामध्ये आणि राणा आणि बिच्चू हे सुद्धा मैदानामध्ये आहेत, ते पळण्यासाठी गेल्यात पाठीवर. आणि ओमकार आता इथं आहे, ते दाखवण्यासाठी तुम्हाला मी इथपर्यंत पोचलो. आणि चला, शर्यत झाल्यानंतर आपण बिच्चू आणि राणा म्हणजे घरचा साज गेल्या पाल्याला त्यांची पण चांगली अशी मुलाखत घेऊ. ओमकार, बघा, शांत आणि एकदम सरळ स्वभाव. माईच्या दावणीला जी पण बैलं असतात ना, कायम तुम्हाला पाहायला मिळतील एकदम शांत बैल. ये इकडं, ये. चला, आजच्या मैदानासाठी आपण संदीपभाई माली यांच्या दावणीला गुलालासाठी शुभेच्छा देऊ. बघा, सर्व नामांकित बैलं तुम्हाला आजच्या मैदानामध्ये पलताना दिसणार आहेत. कर्जत कशेलीकरांचा म्हणजे प्रभाकर गणपतशेठ डेसले कर्जत यांचा किस्मतसुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अजून इथं थांबले, गाडी अजून जमले का नाही जमले आता माहिती नाही, आपण संध्याकाळी गाडी झाली तर ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तिकडे लगेच तुम्ही या साईडला बघू शकता, शिवासुद्धा आजच्या मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. निसर्ग धाबा कशेले कर्जत यांचा शिवासुद्धा आजच्या मैदानात आणि किस्मतसुद्धा. इकडे या साईडला त्यांच्याच दावणी चालू आहे, तुम्ही विराट पण बघू शकतात, तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे. आणि इकडे चिमण्यासुद्धा बघा, छोटा चिमण्यासुद्धा तुम्हाला आज या मैदानामध्ये चांगला असा पलताना दिसणार आहे.
इकडं या साईडला तुम्ही बघू शकता आदई पनवेलकरांचा सूरजसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. तो सुद्धा आपल्याला एक चांगली अशी लढत करताना दिसणार आहे संध्याकाळपर्यंत. चांगली अशी बैलं आजच्या नामांकित बैलं या मैदानामध्ये दाखल झालेली आहेत. सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा चांगल्या करा. आलो चल. इकडे या साईडला बघा आकुर्लीकरांचा तुफान आताच गुलाल घेऊन पण आला आहे. चांगला असा गुलाल घेतला आहे त्यांनी आणि मस्त एक गाडी पण झाली त्याची. तर आपण थोड्या टायमामध्ये त्याची मुलाखत पण घेऊया. आणि शिवासोबत पलाला मारतंड लोणावलेकरांचा मारतंड आजच्या मैदानामध्ये चांगलासा गुलाल घेतला आहे. चिरणेचं आशिष ठाकूर यांचा मारतंड पोचला आहे, तो सुद्धा गुलाल घेतला. आपण थोड्या टायमामध्ये त्यांची पण मुलाखत घेऊ. बघू शकता अजून एक चांगला नंदी या मैदानामध्ये दाखल आहे. तो आपले सर्वांचे लाडके नगरसेवक व प्रसिद्ध गारा मालक प्रदीप शेट किते कात्रप बदलापूर यांचा पिस्टन सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि मस्त असे आजच्या मैदानामध्ये तुम्हाला चांगली बैलं या मैदानामध्ये दाखल झालेली दिसतात आणि चांगल्या लढतीसुद्धा होतात. आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता लगेच त्याच्या बाजूला बांधला आहे शिलगावकरांचा बावऱ्या. बसले आराम करते, विश्रांती करते पलायच्या आधी. आणि कुठेतरी त्याची पण आपल्याला चांगली अशी गुलालामध्ये गाडी आजच्या दिवसामध्ये दिसेल. आणि त्याला आपण आजच्या दिवसासाठी या मैदानासाठी गुलालासाठी शुभेच्छा देऊ. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पलाला निघला आहे आपले बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील मांगरूळ यांचा ससा डॉन. आणि सशासोबत आता कोण निघतं आपण तो पण बघूया. चांगला बैल पळतो या सीझनला. मला वाटतं खूप सारी गुलाला पण झाली, पण मागं एक पडता कालसुद्धा आलेला. आणि कुठेतरी त्याच्यामध्ये सावरून आता पुन्हा गुलालामध्ये राहतो आहे. आणि आज चांगली अशी गाडी घरची गाडी पळणार लक्ष निघलं का तुम्ही तर तिकडे त्या साईडला बघा घरचा साथ पळणार आहे लक्ष. सलग 18 वर्ष झाली पळतो बैल. या वर्षी कुठेतरी निवृत्ती घेणार होते त्याचे, पण थांबवले कारण पळतं आणि चांगला गुलाला सुद्धा घेतोय. उभा आहे तिकडं बघू शकता. इकडे या साईडला पप्पू शेट आहेत बघा. डिस्कस चालू आहे कशी शर्यत पळवायची ती. समोर तुम्ही बघू शकता संदीपभाई माली यांचा राणा निघलाय पळण्यासाठी आणि भाई स्वतः पण आहे तिथं तुम्ही बघू शकता. या साईडला बघू शकता MTCचे सर्व कुणाल बसले आणि चांगला असं थेट प्रक्षेपण आपल्याला आजच्या चिंचोलीच्या मैदानामध्ये होताना दिसतोय. आजचे लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं याच्याबद्दल. आज खूप छान मैदान आहे आणि आज आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत आणि एकदम चांगला आम्हाला प्रेक्षकांचा पण परफॉर्मन्स भेटतो. सर्व आम्हाला सपोर्ट करतात, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. बरोबर आहे. कारण कुठेतरी बघा तुमच्या लाईव्हचा मी बघतोय ना प्रमोशन करताना राहुल कायम लाईव्हचा प्रमोशन करत असतं, त्याच्याबद्दल काय बोलशील? बस राहुलदाचा आशीर्वाद. बरोबर. आम्हाला नेहमी म्हणजे जेव्हा आम्ही अड्ड्यात असतो तेव्हा राहुलदा आमची म्हणजे खूप छान आम्हाला त्यांचा सपोर्ट असतो आणि त्यांचे मी आभार माने राहुल. राहुल आता तू काय बोलशील? कायम तू बोलत असते जो पण कुठला लाईव्हवाला असेल प्रत्येक मैदानामध्ये त्याचं प्रमोशन करत असतं. कुठेतरी बघा एक मन मोकला किंवा सच्च्या मनानिमित्त काय बोलशील? जरूर करायलाच पाहिजे कारण का आपली सगळी पोरं आहेत, सगळे चांगलं काम करत आहेत. MTC लाईव्ह पण आपण बघतो उसाटणा असेल, चिंचोली मैदान असेल, इटकर जिथं कुठं मैदान असेल मग ते काम चांगलं करतात. त्यांच्या कामाची पोचपावती खरंच त्यांना भेटायला पाहिजे. आणि आपल्या हातात माईक असतो आणि जर आपण पुकारलं तर ऐकत असतात आणि तोही भरपूर रील्स बनवत असतो. म्हणून आपण त्यांनाही जरा मोटिवेशन केलं तर ते अजून चांगलं काम करत आहेत, तोच प्रयत्न असतो आपला. बरोबर. चला आजच्या मैदानाविषयी 2 शब्द लवकर बोल, काय बोलशील? आज खूप चांगला मैदान भरलेला आहे आणि खरं तर आज मजा येते. शुक्रवारचा आजचा मैदान आहे आणि भरपूर बैलगाडा मालक आलेत. अजून काही बिंजोरच्या गाड्या जमलेल्या आहेत. मजा आजच्या मैदानामध्ये. चला धन्यवाद.